पाहुणे कुठं गेलेत मग? हाय तिथेच गेल्यात गावात. जरा पोराला आमच्या घरी पलीकडे हाय तुझं बाबा त्याला जरा बघा तू पुरगी तुमची हाय पुरगी समजलं. बर आम्ही सगळी सगळं झाले मी म्हणलं जरा कसे झाले तर झाले सुरी चांदीशाने जुळवायला जायचं ती काही इथून आलतो मी. काय करते पोरग? पोरग चांगला आहे मग पोरग मला वाटते की नाही यायचा आहे त्याचा काहीतरी 50-50 रुपये मिळून ते महिन्याला. चांगला आहे पोरग चांगला आहे निर्विसनी आहे दारू बिरू पित नाही शेती करते आणि शेती आहे 2-3 एकर काय या बाणाने कुठे घेऊन ठेवली शेती आम्हाला काय करायचं आहे तर चांगलं व्हावं म्हणून आणतो. पोरगी तुमची आहे मला कळाली इकुलली एक आहे बघा जरा तुम्ही काय ती नसला जाते द्यायचं की आमदा करायला होतं करायला आहे तरी का करायचं की. चांगला आहे तू आणि काय बोललास का बाई सुगुनी बोल. हा बाकी काय बाई विचारतो की ते ना पोरगीचं नाव सांगा की. कमळी नाव आहे पोरगीचं. बरं असू दे जेवण येते का नाही तिला? करते की सगळं तरी येते का? सकाळी मॅगी करते दुपारी मॅगी करते झोपती खायला नुसतं पुड्या दिला सगळं खाती बाकी काय काम करत नाही मला. अहो यायला पाहिजे काम. म्हणजे पोरगी तुमच्या खायला काय करायचं नाही नाहीत नुसती मॅगी करते नुसती मॅगी खायची. शेवाळ्या आल्या उरपाड्या झालेल्या हा अहो हसताना काय आता काय तिला नेऊन मॅगी करून खाऊन आम्ही हाय शेतकरी पोरं आली हा आम्हाला 7 भाकरी लागते एका पेटाला. शिकवा मग तुम्ही आमच्या पोरगीला. अहो शिकवाय की तुमची पोरगी तुम्ही आई म्हणून काय केलं जातं तुम्हाला शिकवायचं नाही. शिकायला नको का आजकालच्या मुली? काय नको काय मुली म्हणू नको जा पोरगी म्हणा तिला मुली म्हणल्यावर तुला शेपारते काय कसं मुली. होय होय यायला पाहिजे की तिला सगळं. शिवण काम येते का नाही तिला? नाही येत. मग करते काय ती? दुपारी झोपते म्हणते ना नुसतं झोपून असते. अहो नुसतं झोपून काय जागा ती शिवण कला शिकायला पाहिजे काहीतरी झंपर बिंपर शिवल्या बायकांना तर तेवढे 4-5 रुपये मिळतील का नाही का हा काय तिचे बना पोरगीला काय वळण लावायला वाटतं तुम्ही? लावलंय की वळण. काय वळण लावले जागे असलं वळण असते मावशी. कुठशी गेली कुठशी मला येईल बाहेर गेली. काय आता अवघड झाले. आता ते आणल्या तर केळी आणलेली काय करायची ती सगळी केळाचं काय करायचं बघ. ते नव्ह केळं सुरेतला द्यायला येतील पण हिला काहीच येत नाही काय करायचं मग? असू दे काय येत नाही आता काय पुढे दोघं तरी पोरगी कसली चांगली असली तर काय येत नाही तुला काय येत होतं शिकवलंय मी घरात आणून तर असं ना मॅगी पिली नाही काय तर तुमची भाकरी बिकरी करपाय धुळा नाही खायच होतच तुमचं काय येत नाही अवघड झाले सगळं. काय अपेक्षा बिपेक्षा तू विचार बाय आणि म्हणतील बापरे बोलते पुढे तोंडावर विचार तूच. शिक्षण तरी झालंय का नाही तिचं? शिकली की जास्त? 5वी झाली. 5वी झाली आणि जास्त शिकलाय की म्हणताय ती. मग जास्तच म्हणायचं की त्याला. आता 5वी म्हणजे जास्त वेळ. मग काम काय करणार की पुढे नाही? जॉबला काय करणार का नाही? लावला सही करणार की. आता 5वी शिकलेली काय घरातलं येत नाही बाहेरचं येत नाही काय करायचं मग? तिला नेऊन काय आम्ही घरात बसू मावशी मग जरा तरी काय यायला पाहिजे पैशाचं ते काय कायच नाही घरात पण नाही बाहेर पण नाही काय करायचं? जरा थांब सगळे पोरगीला काय काय मागण्या काय आहे मावशी मग? आम्हाला पोरगा निर्व्यसनी पाहिजे. ते हाय निर्विसनी हाय. 20 एकर शेती पाहिजे. खरं पोरगी आमची शेतात जाणार नाही. किती एकर? 20 एकर. बर 20 तोळ सोनं घालायला पाहिजे तुम्ही. खरं पोरगी उमराच्या बाहेर जाणार नाही. 20 तोळ. बर अजून? पोरगा निर्व्यसनी पाहिजे. ते आहे की निर्विसनी हाय. घरातली चांगली पाहिजेत. हाय नाही सगळी चांगली घरातली. आम्ही काय पिणकी माणसं नव्ह म्हणून तरी आले तुमच्या गावाला. होय पोरगीला सांभाळून घेतलं पाहिजे. आणि काय नाही एवढ्याच अपेक्षा आहेत. दुसरं काय नाही? नाही. गाडी बंगला घोडं काय? ते पाहिजेच की. ते सांगत असतात मोकळं व्हा. होय सांगा ऐकतोय. 4 व्हीलर गाडी पाहिजे दारात. बर बंगला पाहिजे. ऐक 10-12 म्हशी पाहिजेत. बर तर डोरांचं पोरगी आमची काय करणार नाही शेण धार वगैरे काय करणार नाही? नाही करणार काय. दूध पिणार नुसती येऊन
दूध पिणार नसते. बर हा पुढे तू काय बोललास काय तर काय बोलू मी? त्याच्या अपेक्षा बघा केवढ्या आहेत ह्या. कसं चालायचं? ते मी बघतो काय कराय तू विचार काय विचारायला असलं बघतो मी काय कराय आता तुम्ही काय म्हणता तुमची पूर्वी शिक्षण किती झाली तुमचं 5वी झाल्या पोरगीचे. 5वी झाली बर आता तुम्ही हीच तोळ सोनं मागितलं तर बसते का सांगा बघू आमच्या व्यवहारात बसेल का हीच तोळ आम्ही शेतकरी माणसं बसतंय की. बसते हीच तोळ्याचं किती रुपये झाले तुम्ही मला सांगा सांगा की द्यायला नको सा पोरगीला. पोरगी आवय. घेऊन जाणार म्हणल्यावर. पोरगीला तुमच्या 10 शेंडी काळा वगैरे 10 म्हशी पाहिजे गाडी बंगला घोडं पाहिजे कुठनं नाही आमच्यासारखे कुठनं आणायचं पोरग निर्विसने आहे काम करते 20-25 रुपये कमी होते चांगलं घरात आहे घर बिर बांधले टोळे जेंग सगळं घर बिर आहे ते नको झाले तुम्हाला काय पाहिजे हीच तुळस सोनं 10 एकर शेती करे पोरगी शेतात जाणार नाही काय मग तिच्या संग आम्ही घरात तिला सून म्हणून नेऊन करू काय बोला की तुम्ही करू काय म्हणजे? हम्म मला सा कशाला? आलो आम्हाला गरज होती म्हणून आलो आम्ही आम्हाला काय माहित तुमचा एवढा तडका आहे देऊ त्या पुरेगी नाही तुमची जागा पुरेगी तुमच्या जेवण करा येत नाही नुसतं खायला येते तिला पिझ्झा बर्गर ऑर्डर करणार पोरा आमच्या भिक लावून होती जेव्हा ती हीच तुला सोनं मागितलं का तुम्ही हीच तोड्याचं मला सांगा आता मावशी 30 लाख रुपये झाले 30 लाख कुठं आणायचं आमच्यावर गेली तुमच्या पुरगीचं लगीन काय पैसा संग करायला का पोरग्या संग ती मला आधी सांगा पोरग्या सगळं करायचं. पैसे पोरग्या पण करायला गेले मग पैसा काय वर घेऊन जाणार नाही पोरग चांगला असलं तर एवढं सगळं आहे आणि पोरग जर पिंडका असलं चालेल का तुम्हाला हा दिवसभर पोरग त्यांनी टोळ करत हिंडणार दारू बिरू पिणार आणि येऊन तुम्हाला तुमच्या पुरगीला रात्रभर कुडी पुन्हा चालणार का तुम्हाला ते तसं कसं चालेल? मग असं मिळत नसतंय हाताची बोट धडी सारखी नसल्या बघा कुठं जुळत असलं तर तेवढं चांदीच्या जुळवून टाका जावा कुठं जर वाटलं तुम्हाला जीव तर द्या जावा नाही तर मग काय तुमची पोरगी तुम्हाला लागला आणि आपला आलतू व्हील चांगलं म्हणून तर काय नाही तुमच्या जर काय जुळत ना ते काय पाहुणचार करता पोरगीच्या आई म्हणणार तुम्ही पाण्याला टाक नुसता दिलाय चहाचा टाक दिल्या पाहिजे तुम्ही पोरगी तुमच्याकडे आहे म्हणून आमच्याकडे पोराची लग्न करायला म्हणून आम्ही येतोय तर नाही जमायच नाही सगून ये चल बाई जाऊया हे काय नाही पाहुण्याला आल्यावर सांगा येऊन गेला म्हणून जवळचा मित्र आहे तो बाटका मार्या सांगा त्याला येऊन गेला म्हणून सांगतो अण्णा येऊन गेला म्हणा त्यांच्या पाहुण्यांच्यातलं स्थळ या होतं म्हणून जाऊ का हा बरं रामकृष्ण हरी करा तुमच्या पोरगीचं टोले जेम लगेच जातो आम्ही चल बाई